श्री क्षेत्र संत शक्तिधाम देवस्थान 3.5 शक्तिपीठ यांच्या वतीनं नवरात्रोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे। स्वामी समर्थनगर येथील मोकळ्या भूखंडावर चालणारी टवाळखोरी बंद व्हावी या उद्देशानं सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे यांनी संकल्पनेतून सर्व रहिवाशांनी एकत्रित येत या ठिकाणी 2008 मयेश 3.5 शक्तिपीठ उभी केली असून गेल्या 16 वर्षांपासून येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या वर्षी येथे घटस्थापनेच्या दिवशी परिसरातील ज्येष्ठ दाम्पत्यांच्या हस्ते अभिषेक महाआरती करून देवीची स्थापना करण्यात येणार असून श्री संत शक्तिधाम देवस्थानसह परिसरातील देवी मंदिरात दुर्गा सप्तशती पाठ होणार आहेत। तसेच दररोज 11 महिलांचा दुर्गा सन्मान म्हणून गौरविण्यात येणार आहे। उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या आबालवृद्धांना विविध पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेविका कावेरी घुगे यांच्या शक्तिधाम आणि लोकनेता प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। शक्तिधाम देवस्थान लोकनेता प्रतिष्ठान हनुमान जन्मोत्सव या समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील नवरात्र उत्सव 2024 आयोजित करण्यात आलेला आहे। प्रतिवर्षी या ठिकाणी या मंडळाच्या वतीने अतिशय मोठ्या स्वरूपाचा नवरात्र उत्सव या देवस्थानाच्या ठिकाणी होत असतो। 9 दिवसामध्ये अनेक प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक उपक्रम या देवस्थानाच्या वतीने राबवले जातात। यामध्ये दुर्गा सप्तषष्टीचे पाठ असतील, नवदुर्गांचा सन्मान असतील, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल, बालगोपाळांना शैक्षणिक पारितोषिकं असतील, अशा विविध प्रकारचे उपक्रम या देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी होत असतात। या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये घटस्थापनेच्या दिवशी महापूजा महाअभिषेक परिसरातील ज्येष्ठ जोडप्याच्या शुभ असते या ठिकाणी देवीचा सकाळचा पूजापाठ होईल। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक वर्षापासून या ठिकाणी कीर्तनं भजनं रामकथा भागवत कथा आम्ही आयोजित करत असतो। त्याच धर्तीवरती यावर्षी देखील आम्ही मोठ्या स्वरूपाचा नवरात्र उत्सव या लोकनेता प्रतिष्ठान श्री क्षेत्र संत शक्तिधाम देवस्थान आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। धन्यवाद।